नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। आज छत्रपती शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज विविध कार्यक्रम छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचे, वंदन करण्याचे सगळीकडे शहरभरामध्ये चालू आहेत। शहरभरातच नाही, देशभरात, जगभरात चालू आहेत। परंतु लातूर शहरातील साई मंदिर या परिसरात, विशालनगर या परिसरात साई मंदिर नजीकच असलेल्या हनुमान मंदिर समोरील हर्षदा आर्ट गॅलरीमध्ये आमच्या चित्रकलेच्या शिक्षिका असलेल्या सन्माननीय शारदा तावडे मॅडम यांच्या वतीने या ठिकाणी वर्षभरामध्ये चित्रकलेचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या चिमुकल्याच्या हाताने व त्यांच्या सहकार्यातून आज 350 छत्रपती शिवरायांच्या विविध रूपांचे प्रदर्शन चित्रांच्या माध्यमातून, त्यांच्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। हे खरंच अलौकिक प्रदर्शन आहे। लातूरकरांना एवढंच माझं आव्हान असेल की प्रत्येकाने या प्रदर्शनीला भेट द्यावी। याच्या मागचं कारण की प्रत्येक चित्रामध्ये महाराजांचं वेगवेगळ्या रूपाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे। प्रत्येक रूपामध्ये बालशिवबापासनं शेर छत्रपती शिवराय ज्या पद्धतीनं शेर शिवबा असेल किंवा वेगवेगळे रूप, त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या रूपाचं वर्णन, आई जगदंबेनी ज्यावेळेस त्यांना तलवार दिली, छत्रपती शिवरायांना अगदी पाळण्यात टाकतानापासूनच हे प्रदर्शनी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। सर्वांना, शिवप्रेमींना आणि सगळ्यांना माझी विनंती असेल की आपल्या अमूल्य वेळातला थोडा वेळ काढावा आणि आज या प्रदर्शनीला भेट द्यावी आणि सन्माननीय शारदा तावडे मॅडमच्या पुढील कार्याला आम्ही शुभेच्छा देतो। मात्र आमचा सगळ्यांचा जिजाऊ ब्रिगेडची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या सर्वांचा एक मानस असेल की ही प्रदर्शनी पुढच्या वेळेस छत्रपती शिवजयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये लातूर शहराच्या एक चांगल्या सभागृहामध्ये भरवण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे। त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती शिवरायाच्या जन्मोत्सवाच्या मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर शारदा मनोज तावडे, हर्षदा आर्ट गॅलरी याची संचालिका। दरवर्षीप्रमाणे मागील वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथे चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं। याही वर्षी 300+ असे आम्ही विविध रूप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथे सादर केलेले आहेत आणि हे जेवढे चित्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत आणि विशेष म्हणजे हातांनी रेखाटलेले चित्र आहेत। यामध्ये विविध माध्यमांचा उपयोग करून आम्ही हे चित्र प्रदर्शन भरवलेले आहे। तरी माझ्या सर्व लातूरकरांना माझी एक नम्र विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही माझ्या या हर्षदा आर्ट गॅलरीला एकदा तरी व्हिजिट करावं आणि महाराजांचे सर्व रूप सगळ्यांनी डोळे भरून पाहावेत अशी एक नम्र विनंती असेल। थँक्यू। हर्षदा आर्ट गॅलरीच्या वतीनं अतिशय सुंदर असं चित्र प्रदर्शन शिवजयंतीच्या निमित्तानं इथे सादर केलेलं आहे। सर्व लातूरकरांना विनंती करते किंवा आवाहन करते की त्यांनी हे प्रदर्शन पाहायला यावं, कारण या प्रत्येक चित्रामध्ये शिवरायांचे गुरु ह्या जिजाऊ मासाहेब होत्या, संत तुकाराम महाराज होते, हे या चित्रातून स्पष्ट दिसत आहे। खरा इतिहास समाजाच्या समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तरी या मनीषाताई आणि या श्रद्धाताई, डॉक्टर श्रद्धाताई, या शारदाताई यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते। जय जिजाऊ। सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ। मी प्राध्यापिका लता वसंतराव बावणे, छत्रपती संभाजीनगर, परंतु मी आता लातूरला स्थायिक झालेली आहे। आज शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत। प्रथमतः मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि आज मला मनस्वी आनंद होतो आहे की मी लातूरला आल्यानंतर हर्षदा आर्ट गॅलरी ही आर्ट गॅलरी पाहिली आणि यामध्ये छत्रपती शिवरायांच्या विविध रूपांचं छायाचित्राचं प्रदर्शन भरवलेलं आहे। माणसामध्ये जे विविध सुप्त कला गुण असतात ते सुप्त कला गुण ओळखून आमच्या डॉक्टर शारदा तावडे ताईंनी विद्यार्थ्यांमध्ये हे सुप्त कला गुणांचा जो गुण आहे तो जोपासलेला आहे आणि यांचे जे 40-50 विद्यार्थी आहेत त्याच्या विद्यार्थ्यांनी हे छायाचित्र रेखाटलेली आहेत। मला शारदाताईचं विशेष अभिनंदन करायचं आहे की त्या PhD होल्डर आहेत। PhD असूनही त्यांनी नोकरीच्या न मागे लागता त्यांनी सुप्त कला गुण ओळखून हे छायाचित्र त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रेखाटण्याची कला जोपासलेली आहे। शारदाताई, तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।
अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।